काल मुंबईत पुन्हा एकदा भाजपची लाट बघायला मिळाली। एक हाती सत्ता घेऊन म्हणणाऱ्या शिवसेनेला केवळ 84 जागांवर समाधान मानायला लागलं, तर भाजपने 82 जागा पटकावल्या। आता युती होणार का नाही? शिवसेना कोणाबरोबर युती करणार? मुंबईवर महापौर कोणाचा असणार? याविषयी जाणून घेऊया सर्वसामान्यांकडूनच। पुन्हा एकदा भाजपची लाट बघायला मिळाली। भाजपला 82 सीट्स मिळाल्या आणि सेनेचं असं होतं एक हाती सत्ता आम्ही आणू, पण तसं नाही सेनेला करता आलं। काय वाटतं, सेना भाजप युती करणार? मला असं वाटतं की सेना आणि भाजप यांनी युती करावी आणि प्रत्येकाने आपला इगो बाजूला ठेवून लोकांची सेवा, कारण तुम्ही 25 वर्ष एकमेकाचे मित्र होता, तुम्ही जॉईंटली सत्ता वापरली आणि त्याचा फायदा करून जनतेला मदत केली, तर आता तुमचं इतकं दोघांचं मिळून चांगलं रिझल्ट आलेलं आहे, तर दोघांनी एकत्र येऊन जनतेची सेवा करा। मुंबईमध्ये तुम्ही मेट्रो जशा रेल्वे आल्या तशासुद्धा फ्लायओव्हर्स आणखीन करा आणि मुंबई सुधारून दाखवा। ॲक्च्युली सर्वसामान्य म्हणून सांगायचं गेलं तर मराठी माणसाचा मनाचा आदर केला पाहिजे आणि उद्धव साहेबांनी आता स्वतःच्या हिमतीवरतीच दाखवलं पाहिजे, कारण ते बोललेले आहेत की बाबा नाही मी इथून पुढे युती करणार नाही, तर त्यांनी स्वतःच्या हिमतीवरतीच दाखवून ह्या मुंबई महानगरीमध्ये स्वतःचा महापौर बसवला पाहिजे, ही सर्वसामान्यांची इच्छा आहे। काय वाटतं, त्यांनी युती करावी का? युती ही जर तुमचे विचार चांगले असतील तर नक्कीच करावी, पण तुमची जे हे झालं आहे युतीचा विमोड तुम्ही तुमच्या मताने केला आहे आणि खरोखर राज्य चांगलं करण्यासाठी केला असेल तर तुम्ही खरं मनापासून युती करू नये। मला सांगा की निवडणुकीच्या आधी मनसेने शिवसेनेकडे युतीसाठी हात पुढे केलेला, काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र आले असते तर शिवसेनेला एक हाती सत्ता मिळाली असते का? जर ते मनापासून एकत्र आले असते तर नक्कीच जवळजवळ 115च्या आसपास तर नक्कीच आले असते। याचं कारण माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की नोटाबंदी ही इन फ्युचर करता चांगली आहे आणि त्याचा परिणाम आपल्या मुंबई शहराला तर अजिबात झाला नाही। त्यामुळे सगळ्यांनी इगो बाजूला सारून एकत्र यावं, आणखीन युती करावी असं माझं स्पष्ट मत आहे। असं एक तसं पाहिलं तर युती करू नयेच, कारण काय माहिती आहे ना, भाजपला जरा मुगरुमी आहे जरा, त्याच्यानंतर त्यांनी अवकात वगैरेचे शब्द वापरले, त्याच्यामुळे खरं वास्तविक शिवसेनेने एक तर दुसऱ्याचा सपोर्ट घ्यायचा काँग्रेसचा, कारण भाजपला घेऊन फायदा नाही आहे। कारण उद्या हीच परिस्थिती झाली तर भाजप आणि सेना युती झाली तर उद्या भाजप वरचढ होईल, म्हणजे पुढे जाऊ शकतो। 100% चित्र बदल असं मनसेने, म्हणजे बहुमत या लोकांना मिळालं असं, मनसे आणि सेना जर एकत्र आले असे तर बहुमत 100% मिळालं असं ना। युती तो करनी चाहिए क्योंकि मैक्सिमम पब्लिक ने इन दोनों को दिया है। अगर कंबाइन में होते तो सीटें कम आती थी, सेपरेटली दिया है तो इनका एजेंडा और उनका एजेंडा अगर दोनों का मिल गया तो बॉम्बे का ज़रूर उद्धार होगा। मेरे ख्याल से युती होनी चाहिए। तुम्हाला काय वाटतं, एक सर्वसामान्य माणूस म्हणून युती होईल का आणि युती करावी का? हो, मला वाटतंय की बहुतेक युती होईल, कारण तसे संकेत थोडे आधीपासून वाटतच होते आणि मुळात असं वाटतं मुंबईकरांच्यासाठी सुद्धा जे शिवसेनेची विचारसरणी आहे आणि भाजपची कार्यपद्धती आहे, हे दोन्ही एकत्र जर आलं तर त्याचा सर्व मुंबईकरांना फायदा होईल। तर मला वाटतं त्यांनी युती करावी।